माझं नाव डॉक्टर दीपक प्रकाश पाठक. जनरल फिजिशियन धायरीमध्ये पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे. गेले 12 वर्ष झाले प्रॅक्टिस करत आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत प्री डायबिटीज ही स्टेज काय असते, त्याच्यामध्ये काही लक्षणं असतात ती कशी ओळखायची, काही नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे रक्त तपासणी न करता जी लक्षणं जी असतात ती प्री डायबिटीज स्टेजमध्ये केल्या जातात. आता अमेरिकन डायबिटीज असोसिएशन आणि CDC यांच्या गाईडलाईन्सद्वारे आपण एक फॉर्म तयार केला आपल्या क्लिनिकमध्ये. तो आहे तो डायबेटिक रिस्क असेसमेंट स्कोरिंग म्हणतो आपण त्याला. त्या स्कोरिंगमध्ये काय आपल्याला निष्पन्न होतं की त्यातनं जे काही पॉईंट्स होतात आपण त्यामधनं डिस्कस करून ठरवतो की एक्झॅक्टली आपण प्री डायबेटिक स्टेजमध्ये आहोत की नाही, की आपल्याला काही काळजी घ्यायची आहे का, काही ब्लड टेस्ट करून डिटेक्ट करायचं आहे का. प्री डायबिटीज स्टेजमध्ये आपण डिटेक्ट केलं असेल तर आपल्याला पुढे डायबिटीज होऊ नये याची आपण काळजी घेऊ शकतो किंवा डायबिटीजची गोळ्या घ्यायची वेळ येत नाही त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये 2 पार्ट्स आहेत. 2 पार्ट्समध्ये आपण हा फॉर्म तयार केलेला आहे. हा फॉर्ममध्ये काय आहे, ती 2 पार्ट्स आहेत. एक म्हणजे फिजिकल पॅरामीटर्स आहेत आणि काही खाली क्वेश्चनेअर आहेत. क्वेश्चनेअर आणि फिजिकल पॅरामीटर्स हे दोन्ही जे काय आपण डिस्कस करूया त्याच्या मी तुम्हाला सांगेल तसं. मेन म्हणजे फिजिकल पॅरामीटर्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे वय. त्या व्यक्तीचं किंवा त्या पेशंटचं वय किती आहे. 35 किंवा 35पेक्षा कमी, 35 ते 49 किंवा 50पेक्षा जास्त या असू शकतं. त्याच्यानुसार त्यांना स्कोरिंग दिलं जातं आणि त्यानुसार ते ॲट द एंड पूर्ण स्कोरिंग काउंट दिला जातं. दुसरं फिजिकल पॅरामीटर आहे ते कमरेचा घेर, पोटाचा घेर. पोटाचा घेर किती आहे, कसा आहे, ते मोजायचा कसा, त्याच्यानुसार तुम्हाला सांगितलं जातं. पोटाचा जो घेर आहे तो बेंबीपासून मोजायचा असतो. तर या टाईपच्या पट्टीमध्ये, ही पट्टी सगळ्यांकडे घरी मोजल्या जाऊ शकते, घरी असेलही. याच्यामध्ये सेंटीमीटरचं जे मार्किंग असतं बेंबीपासून मोजायचं असतं. बेंबीपासून ते पूर्ण गोल घेर कसा आहे, किती सेंटीमीटरचा आहे, त्याच्यानुसार आपण डिस्कस करतो. आता यामध्ये काय मार्किंग्स दिलेत ते आपण त्याच्यामधलं क्लासिफिकेशन काय बघा. एक म्हणजे 90 सेंटीमीटरपेक्षा कमी, 90 ते 99 सेंटीमीटरपर्यंत त्यांचा जो पोटाचा घेर आहे आणि किंवा काहींचं 100च्या पुढे असू शकतं, जे लठ्ठ व्यक्ती असतात त्याच्यामध्ये असतो. आणि त्याच्यानुसार हाईट आणि वेट. ज्यांचे हाईट्स आहेत ते 170 160 असे सेंटीमीटर्समध्ये मोजतो आपण. वेट इन केजीज मोजून मग BMI कॅल्क्युलेट केला जातो. हे सगळे फिजिकल पॅरामीटर्समध्ये आहेत. आणि फायनल फिजिकल पॅरामीटर जो आहे तो म्हणजे एक्सरसाइज. एक्सरसाइजमध्ये आपण कोणत्या प्रकारचे एक्सरसाइज करतो त्याच्यानुसार सुद्धा पॉईंट्स दिलेले आहेत. म्हणजे काहींचा अगदी खूप कमी प्रमाणात म्हणजे अगदी माइल्ड प्रमाणात एक्सरसाइज असतो, म्हणजे 15-20 मिनटाचा असू शकतो. किंवा काही मॉडरेट एक्सरसाइज करतात, अर्धा पाऊण तास करतात, किंवा काही 2-2 तास एक्सरसाइज करतात. त्याच्यानुसार स्कोरिंग केलं जातं. माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर असं तिन्ही टाईपचे एक्सरसाइज आहे. किंवा काहींचा बिलकुलच व्यायाम नसतो, त्याला पण आपण स्कोरिंग दिला जातो. हे फिजिकल पॅरामीटर्सचा पार्ट इथे संपतो. दुसरा पार्ट आहे तो क्वेश्चनेअरमध्ये आहे. क्वेश्चनेअरमध्ये काय की पहिले स्वतः पेशंटची हिस्ट्री काही आहे का, म्हणजे त्यांना आत्ता सद्यस्थितीला कुठला आजार आहे का, थायरॉईड, आर्थरायटिस किंवा दुसरे कुठले आहेत का आजार, त्यानुसार त्यांना स्कोरिंग केलं जातं. दुसरं म्हणजे त्यांच्या आईवडिलांना काही आजार आहे का, म्हणजे आईवडीलमध्ये पण दोघांपैकी एकालाच कुठला आजार आहे का किंवा दोघांनाही कुठला आजार आहे का. एकाला डायबिटीज आहे, दुसऱ्याला BP आहे, किंवा दोघांनाही डायबिटीज BP आहे, किंवा दोघांनाही कुठलाही आजार नाही आहे. यानुसार आपण त्याच्यात पॉईंट्स मार्किंग करतो. नंतर स्वतः त्यांना काही कोमॉर्बिड कंडिशन आहेत का ते बघण्यासाठी. तिसरा क्वेश्चन टाईम आहे की डिनर टाईम काय, म्हणजे आपण रात्रीचं जेवण किती वाजता करतो, म्हणजे सूर्यास्ताच्या पूर्वी करतो का सूर्यास्ताच्या नंतर करतो. बिफोर सनसेट आणि आफ्टर सनसेट. समजा 6 to 8 PM असेल, किंवा 8 to 10 PM असेल, किंवा 10 ते 12 असेल. ह्या तिन्ही टाईम्सनुसार आपण त्यांचे स्कोरिंग केलेले आहेत. म्हणजे ते स्कोरिंग जे काही आहेत त्याच्यानुसार मग पॉईंट्स कॅल्क्युलेट केले जातील. त्याच्यानंतर त्यांचे जी काही झोपायचे तास आहेत, म्हणजे आपण रात्री जे काही आपण झोपतो, म्हणजे समजा 6 तासांपेक्षा कमी झोपतो आहे का, किंवा 6 ते 8 तास झोपतो आहे का, किंवा 8 तास किंवा 10 तास किंवा त्याच्यापेक्षाही जास्त झोपतो आहे का. याच्यानुसार बॉडीचे काही हिलिंग पॅटर्न्स असतात ते सुद्धा डिसाईड केले जातात. म्हणून हे पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे की स्लीप आवर्स किती आहेत त्यांचे, झोपण्याचे तास किती आहेत. 6 तासांपेक्षा कमी असेल तर त्या बॉडीला रिकव्हरीला टाईम कमी भेटतो. 8 ते 10 तास असेल तर रिकव्हरीला बऱ्यापैकी टाईम भेटतो. आणि जसं आपण मगाशी डिस्कस केलं, जेवणाची वेळ काय, म्हणजे सूर्यास्ताच्या पूर्वी जेवण केलं तर त्यातल्या त्यात त्याचं पचन आणि जडणघडण ते व्यवस्थित होतं. सूर्यास्ताचं नंतर केलं तर जे काही पचनाची क्रिया असते किंवा इन्सुलिनचं जे प्रमाण असतं ते त्याच्यावरती डिपेंड करतं आणि त्याची क्वालिटी पण त्याच्यामध्ये कमी व्हायला लागते. त्यानंतर फायनल आहे की तुमची खाण्याच्या सवयी काय आहेत, व्हेज आहे का नॉन व्हेज आहे, किंवा नॉन व्हेजिटेरियन जरी असलात
तरी आठवड्याला एकदा होतं आहे, दोनदा होतं आहे किंवा बऱ्यापैकी 3-4 दिवसांना एकदा होतं आहे, या सगळ्या गोष्टींनी होत असतं. त्याच्यानंतर तुमचं अल्कोहोल कन्झम्पशन पण खूप मॅटर करतं. म्हणजे रोजच्या रोज अल्कोहोल कन्झम्पशन आहे का, किंवा आठवड्यातनं एकदा आहे का, किंवा महिन्यातून एकदा आहे का. अल्कोहोल कन्झम्पशन ॲक्च्युली इज नॉट गुड फॉर हेल्थ. म्हणजे ते कधीही तुम्हाला ॲडवाईस केलं जात नाही, पण आजकालच्या जीवनामध्ये अल्कोहोल ॲड केलं जातं. अल्कोहोलचं कन्झम्पशन आहे त्यानुसार पण स्कोरिंग केलं जातं. शेवटी फायनल आत्ता जे आहे ते कोविडची परिस्थिती, पोस्ट कोविड इरा आहे. तर याच्यामध्ये जर तुम्हाला कोविड झाला असेल तर तुम्ही होम क्वारंटाईन होतात का हॉस्पिटलाइज होतात, किंवा तुम्हाला ह्या दोन्हीपैकी कुठलीही परिस्थिती नसून फक्त तुम्ही वॅक्सिनेटेड आहात का, किंवा होम क्वारंटाईन आहे आणि वॅक्सिनेटेड आहे, किंवा हॉस्पिटलाइज आहे प्लस वॅक्सिनेटेड आहे, या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातात त्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं जेव्हा ग्रँड टोटल आपण आउट ऑफ 250 काढतो त्याच्यानुसार तुमचं स्कोरिंग ठरतं. आउट ऑफ 250 समजा एखाद्याला 200 आहे, 170 आहे, 170, 180 काही असेल, 60, 70, 80% चान्सेस असतात. आता डायबेटिक रिस्क असेसमेंट स्कोरिंग तर आपण हे नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे फॉर्म भरून किंवा क्वेश्चनर भरून आपल्या क्लिनिकमध्ये करतो, किंवा एखाद्याला हे फॉर्म भरणं किंवा क्लिनिकला येणं शक्य नसेल तर काही ब्लड टेस्ट आहेत. म्हणजे ते ब्लड टेस्ट केल्यानंतर आपल्याला थोडक्यात लक्षात येईल की आपलं खरंच आपण प्री डायबेटिक स्टेजमध्ये आहे की नाही. पहिली ब्लड टेस्ट म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स होमा आयआरची ब्लड टेस्ट. आपल्या जवळच्या लॅबमध्ये कुठेही ती ब्लड टेस्ट केली जाते. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय, की तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनचा रेझिस्टन्स सुरू झाला आहे का. म्हणजे इन केस जर इन्सुलिनचा रेझिस्टन्स सुरू झाला असेल तर तुमच्या पॅनक्रियाटिक सेल्सवरती लोड पडतो, त्यांचं फंक्शनिंग कमी व्हायला लागतं आणि इनडायरेक्टली तुम्हाला डायबिटीजकडे जाण्याची परिस्थिती वाढत जाते. म्हणजे ही जर टेस्ट केली तर आपल्याला ते लक्षात येऊ शकतं की तुमचे पॅनक्रियाटिक सेल किती % फंक्शन करत आहेत आणि त्यानुसार तुमचे फास्टिंगचे लेवल्स वाढत चाललेत का. इन्सुलिन रेझिस्टन्स जर डेव्हलप झाला असेल तर तुमचे फास्टिंगचे लेवल्स जे असतात म्हणजे ते युजली 110, 120, 125पर्यंत असतात, पण त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कुठलाही परिणाम होत नसतो. दुसरी ब्लड टेस्ट आहे ती HbA1cची ते आहे. ती म्हणजे ॲव्हरेज 3 महिन्याची आपण टेस्ट काढतो. म्हणजे युजली 5.7 किंवा 6 या प्री डायबेटिक स्टेजमध्ये आपण कन्सिडर करतो. 6 किंवा त्याच्या पुढे गेल्यावर ती डायबेटिक स्टेजमध्ये येतं आणि 5 किंवा त्याच्या खाली असेल तर नॉन डायबेटिक स्टेजमध्ये असतं. आता जेव्हा 5.7 किंवा 6 याच्यामध्ये असतात तेव्हा ॲव्हरेज ब्लड शुगर लेवल्स पण त्याच्यामध्ये मेन्शन केले असतात. ते 110 अँड अबव असं असतात. मग त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की ही प्री डायबेटिक स्टेज आहे आणि इथं आपण काळजी घेतली पाहिजे. आणि तिसरी टेस्ट आहे ती कोलेस्ट्रॉलची टेस्ट आहे, लिपिड प्रोफाईल टेस्ट म्हणतो आपण. त्याच्यामध्ये काही पॅरामीटर्स आहेत, हाय डेन्सिटी लिपिड प्रोफाईल आणि लो डेन्सिटी लिपिड प्रोफाईल. ते याच्यामध्ये जे काही आहेत ते थोडेसे पॅरामीटर डिरेंज झाले की अंदाज येतो याच्यावरनं, पण ही तेवढी कन्फर्मेटरी टेस्ट नाही होत जेवढी इन्सुलिन रेझिस्टन्सची आहे आणि HbA1cची जी टेस्ट आहे. यामध्ये आपण तिन्ही टेस्ट जर आपण एकत्र केल्या तर डॉक्टरांना निदान करायला सोपं पडतं. तर डायबेटिक रिस्क असेसमेंट स्कोरिंग तुमच्या डॉक्टरांकडनं करून घ्या किंवा आपल्या क्लिनिकला ते अवेलेबल आहे. आपण ऑनलाईन सर्व्हिसेस पण देतो. ऑनलाईन पण आपण तुम्हाला स्कोअर काढून देतो. ब्लड टेस्ट केले तुम्ही, रिपोर्ट्स आपल्याला व्हॉट्सअपवर शेअर केले तरी पण चालतात. आणि जे काही स्कोरिंग असेल त्याच्यानुसार ट्रीटमेंट पण ॲडवाईस केली जाते. इन केस तुम्ही प्री डायबेटिक डिटेक्ट जरी झालात तरी टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. प्री डायबेटिक स्टेज आपल्याकडे खूप जास्त वेळ असतो की आपण डायबिटीजमध्ये लँड होणार आहे. तर त्याच्या आधीची ही जी स्टेज आहे त्याच्यामध्ये आपण जे काही प्रिकॉशन्स घेऊन आणि डायबिटीजला टाळ देऊ शकतो ते आपल्याला पुढे करता येतं. डायबिटीज हे खूप डेंजर परिस्थिती असते. त्याच्यामध्ये आपल्याला रोजच्या रोज बघायला लागतं की मेडिसिन्स घेतलेत की नाही, शुगर लेवल्स मेंटेन होत आहेत की नाही, कंटिन्युअस फॉलोअप द्यावं लागतं. पण प्री डायबिटीजमध्ये तसं नाही आहे. प्री डायबिटीज एकदा तुम्हाला डिटेक्ट झाला की तुम्ही त्याचं निदान करून घेतल्यानंतर जी काही नॉर्मल ट्रीटमेंट्स आहेत आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आहेत, तुमचे डॉक्टर किंवा तुमचे डायबेटॉलॉजिस्ट जे असतील त्यांच्याकडनं जरी तुम्ही मार्गदर्शन घेतलं तरी प्रॉपर डायबिटीज तुम्हाला कधीच डेव्हलप होणार नाही. आणि जर तुम्हाला थोडंसं जरी डिटेलमध्ये लक्षात आलं की आपल्याला किती वाजता खायचं आहे किंवा काय खायचं आहे किंवा आपल्या जे काही वस्तू खाण्यात येतात किंवा जे काही आपण जेवण करतो त्याचा ग्लायसेमिक लोड किती आहे किंवा ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहिती झाल्या तर आपण प्री डायबेटिक स्टेजमध्ये पण राहून आपल्याला व्यवस्थित लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून डायबिटीजपासून दूर ठेवता येतं. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या क्लिनिकला किंवा माझ्याशी संपर्क करून डायबेटिक रिस्क असेसमेंट स्कोरिंग करून घेतलं तर बेटर राहील. कारण की यामध्ये आपल्याला प्री डायबिटीज आहे की नाही डिटेक्ट करता येईल. सो थँक्यू सो मच फॉर स्पेंडिंग युअर टाईम
and listening to me.